सुरुवातीला बघूया डेंग्यू, मलेरिया व साथीच्या रोगाच्या थैमानाबाबतची बातमी। मागील 15 दिवसांपासून सततच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डेंग्यू आणि मलेरियाचे आजार बळावले आहेत। यातच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 7 निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यामुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे। परिणामी आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्लेटलेट्स मशीन 10 वर्षे जुनी असून सध्या ती बंद आहे। त्यामुळे प्लेटलेट कमी झालेल्या डेंग्यूग्रस्त रुग्णांना प्लाझ्मासाठी धावाधाव करावी लागत आहे। सध्या सर्वत्र पावसाचे थैमान आहे। सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घाण वाढली आहे। त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले। साथीच्या रोगांसह डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे। आठवडाभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात डेंग्यू आणि मलेरियाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झालेली दिसून येत आहे। डेंग्यू आणि मलेरियाचे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांची कोणतीही माहिती महानगरपालिका आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे उपलब्ध नाही। मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 7 निवासी डॉक्टरांना डेंग्यू झालेला आहे। यापैकी एकाची प्रकृती गंभीर झाली। प्लेटलेट कमी झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले। या रुग्ण डॉक्टरची प्रकृती आता बरी असल्याचे सांगण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आहे। या परिसरातही प्रचंड घाण आहे। डॉक्टर आणि रुग्ण राहत असलेल्या परिसरातच घाण निर्माण झाली असल्याने शहराच्या इतर भागातील परिस्थितीवर न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे। 7 निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाल्याने मेडिकल कॉलेज प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे। दरम्यान या सर्व परिस्थितीबाबत निवासी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तथा मार्ट संघटनेचे अध्यक्ष अक्षय वाघमारे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। आम्ही जे आहे इथे निवासी डॉक्टरांची आम्ही पहिली बॅच आहे। म्हणजे पहिल्यांदा इथे निवासी डॉक्टर या शासकीय वैद्यकीय कॉलेज महाविद्यालय जे आहे चंद्रपूर इथे आलेलो आहोत आणि इथे आम्ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही या हॉस्टेलमध्ये राहत आहोत। हे हॉस्टेल नसून हे झेडपीचे कॉलेज होतं, एक शाळा होती। त्या शाळेचं जे रूपांतर करून आम्हाला राहण्यासाठी सोय करून दिलेली आहे। तर गेली 2 वर्षापासून इथं अनेक काही अडचणी आहेत आम्हाला। पिण्याचं पाण्यापासून आहे किंवा मग इथं समोर काही हे नाही किंवा कॅन्टीनची सोय नाही हॉस्पिटलमध्ये पण इथे पण अशा भरपूरशा अडचणी आहेत। कचरा वगैरे आहे, तात्पुरतं मेंटेनन्स होते आणि मग लगेच जशाला तशा परिस्थिती आमची होऊन जाते। आणि सध्या जे आहे सध्याला एक डेंग्यूची साथ पसरलेली आहे। इथं जे आहे आमचे 5 निवासी डॉक्टर, 2 जे आहे नर्सिंगचे विद्यार्थी आणि एक आमचा सिक्युरिटी गार्ड यांना हे आजारी पडलेले आहेत। 7 जणांना डेंग्यू आणि एका जणाला मलेरिया वगैरे झालेला आहे। या निवासी डॉक्टरांपैकी जे आहे एक डॉक्टर मेहुल म्हणून आहे, ते सर्जरी डिपार्टमेंटला आहे आमचे। त्यांची तब्येत खूपच खराब आहे। त्यांना इथे आपण उपचार करत होतो पण त्यांचं प्लेटलेट काउंट खूपच घसरून 14,000 पर्यंत झाल्यामुळे त्यांना आम्हाला नागपूरला शिफ्ट करावं लागलं। नागपूरमध्ये त्यांचा आता इलाज चालू आहे। पण पूर्ण हिमोरेजिक डेंग्यू हे खूपच बॅड स्टेटमध्ये आहे सध्या तो। तर तेच आम्हाला हे या माध्यमातून आम्हाला सांगण्याचं आहे की बाबा आम्ही कशा परिस्थितीत राहत आहोत।